माहित आहे तुम्हाला तुमच्या एका नातीसंग दुसऱ्या नातीची बी तितकीच काळजी आहे. अनिकासाठी तुमचा जीव किती तुटतो हे मला कळतंय. खरं आता तिची मोठी बहीण आली आहे की नाही, तुम्ही जसं सगळ्यांना समजवता जपता आता तसंच मी अनिका बरोबर करणार आहे. तिला चांगलं वाईट ह्या गोष्टींची समजूत देणार आहे. आजी तुम्ही नका काळजी करू. मला माहित आहे की आपली अनिका जरा हट्टी आहे, अडगी आहे. नकळत का होईना तिच्याकडनं लय चुका होत असत्या. खरं तिच्यातला कुठला तरी एक चांगला गुण तर असेलच की. तोच गुण आपल्याला तिच्यातला बाहेर काढायचा आहे. आता तुम्ही बघा, मी माझ्या पद्धतीने आणि माझ्या स्टाईलमधनं तिच्यातला तो गुण कसा बाहेर आणतो. आजी माझ्या डोसक्यात एक प्लॅन आहे. मी काय म्हणतो, आपण आपल्या कॉलेजच्या मुलांना घेऊन एक स्टडी टूर केली तर? आणि तुमची परवानगी असेल तर ती स्टडी टूर मी रायगडावर घेऊन जाऊ का? आजी मला खात्री आहे जिथं महाराजांच्या पावलांनी पावन झाली या भूमी, जिथं महाराजांचे विचार अजून बी जाणवतात, तिथं आपल्या अनिकाच्या डोसक्यातले विचार बी नक्कीच बदलते. आजी तुम्ही माझ्या संग बोलत नसलात तरी मला कळतंय तुम्ही माझ्या संग बोलताय ते. ह्या सगळ्यात काय हो ना हो, खरं आम्हा बनी बनींना जरा येळ तरी घालवता येईल. आम्हाला एकमेकींना अजून जास्त समजून घेता येईल. ऐका ऐका ऐका, समजा इकडे या, इकडे या, इकडे या लवकर. आपली जीएस कमळी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. आपण कॉलेज कडनं एका ठिकाणी स्टडी टूरला चाललोय. कुठे चाललंय कमळी? तुम्हाला काय वाटतं आपण कुठे जायला पाहिजे? लोणावळा? आपण ना कमी कोकणात जाऊया. नाही रे, कमळी म्हणते म्हणजे तिच्या गावाकडचं कोणतं तरी नॅशनल पार्क असेल, हो ना? हो. थांबा थांबा मी सांगतो. मला सांगा, महाराजांची जयंती केव्हा असत्या? 19 फेब्रुवारीला. एकदम बरोबर. मग महाराजांच्या जयंती निमित्त आपण त्यांच्या कुठल्या तरी गडावर गेलो तर?